दर्शक हो नमस्कार, आपण पाहत आहात समर्थ न्यूज। मी विष्णू धावडे। समर्थ न्यूजच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमात आज आपण संवाद साधणार आहोत देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या समवेत, ज्यांनी तालुका अध्यक्ष म्हणून मनसेची धुरा हाती घेतल्यानंतर येथील ज्या समस्या होत्या त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलन उपोषण छेडलेले आहे आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत। त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो आज आपण दिलखुलास या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत। मयेकर जी, आपलं समर्थ न्यूजच्या विशेष कार्यक्रमात स्वागत आहे। मला सांगा की तुमची जी समाजसेवेची सुरुवात होती ती केव्हापासून तुम्ही सुरू केलं? माझी सुरुवात झाली आहे ती मुंबईपासून, भांडूप सारख्या एरियातून। तिथे मी मनसेचं रस्ते असताना या विभागात काम करत होतो। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना महाराष्ट्र राज्य चिटणीसपदी मी आहे। तिथपासून माझी सुरुवात झाली आहे। कोकणात आल्यावर मला मनसेचं काहीच दिसत नव्हतं, म्हणजे झेंडा वगैरे। तर तेव्हा एक आवड निर्माण झाली की बाबा आपण सिंधुदुर्गात जाऊन काम करावं, देवगडसारख्या विभागात। 2017ला आम्ही एक मनसे मेळावा घेतला। त्यात मला काही सहकारी मिळाले, अमोल को, दीपक गुराम यासारखे। ते आमचं जरा आवड निर्माण होत झाली की सिंधुदुर्गात काहीतरी करावं। कुणकेश्वरसारख्या जेव्हा जत्रा असतात तेव्हा तिथे आम्ही संपर्क कार्यालय चालू केले। लोकांच्या सहवासात आलो, लोक आमच्या सहवासात आले। असे करून एक आणि गुंता आता पूर्ण माळ बनली आहे। संघटना चांगली वाढीस लागली। आपण तालुका प्रमुख मनसे म्हणून देवगड तालुक्याची धुरा हाती घेतल्यानंतर संघटना देखील वाढताना पाहायला मिळते। ग्रामपंचायत निवडणुकीला देखील तुम्ही ज्या ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या तेथील देखील तुम्हाला यश मिळालं। काय सांगाल याबद्दल? देवगडच्या जेव्हा ग्रामपंचायतीचं निवडणुका डिक्लेअर झाला तेव्हा मी ठरवलेलं की कुठेतरी आपल्याला इलेक्शनमध्ये उतरायचं आहे निवडणुकीत, ग्रामपंचायत। त्यावेळी माझे वानिवड्यातला माझे सहकारी होते, तिथे आम्ही प्रथम प्रयत्न केला। 2 सीट उभ्या केल्या, त्यातली 1 सीट आम्ही निवडून आणली। 1 सीट आमची महिलेचे 18 मतांनी पडले। म्हणजे मनसे पक्षाला जर आम्ही पुढे उभे केले ग्रामपंचायतीला तर लोक मनसेला बरोबर मतं देणार, हे आता ठाम झालं। संघटना वाढवण्यासाठी देखील प्रयत्न होताना दिसत आहेत। कशा प्रकारे आपण गावोगावी आपलं जाळं आहे मनसेचं ते निर्माण केलं? माझं मुंबईला असल्यापासून लोक ओळखतात। म्हणजे मी 17 पासून काम करतो, आत्ता काम नाही करत मी। आत्ता आलो आणि आत्ता लगेच हे केलं नाही। मी 2017 पासून लोकांची कामं करतोय। कोरोना काळात मी काम केलेलं आहे। देवगडवरून पोलिसांना हे सॅनिटायझर वगैरे देणं, चहा पाणी देणं, प्लस मुंबईतले जे इथे सिंधुदुर्गातले सिंधुदुर्ग जिल्हा देवगड पकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे मुंबईत कोरोनामध्ये अडकलेले त्यांना माझं सहकार्य अमोल को, दीपक गुराम यांच्या साहाय्याने त्यांच्या घरापर्यंत रेशन पोचवणं। म्हणजे विरारपासून ते कल्याण डोंबिवलीपर्यंत आम्ही ते पोचवलेले। ते पण आम्ही स्वतः नाही, आमचे सहकारी त्या विभागात जे सहकारी असतील त्यांना आम्ही फक्त फोन करून सांगायचो की या ठिकाणी आपल्याला रेशन पोचवायचं। त्याप्रमाणे ते लोक सहकार्य करून त्यांना रेशन पोचवत होते। त्यामुळे सर्व सानिध्यात होते। आता इथे आल्यापासून ना तर सगळेच आता ओळखायला लागले की मला गावागावातले प्रत्येक गावातला एक कार्यकर्ता मला ओळखतो। म्हणजे पोळ्यापासून असू देत नाही तर विजयदुर्गापर्यंत सगळे कार्यकर्ते संतोष मयेकरला ओळखतो। ग्रामीण कोटाच्या माध्यमातून महिलांची जी आर्थिक फसवणूक होत आहे त्याला देखील वाचा फोडण्याचं काम केलं आहे, काय सांगा? ग्रामीण कोटाचा विषय हा आमच्या वानिवड्यातले महिला आहेत, त्या बचत गटाने त्यांच्याकडनं कर्ज घेतलेलं आणि ते कर्ज घेऊन त्यांनी इस्टोरमध्ये टाकलेलं, इस्टोरमध्ये गुंतवणूक केलेली। गेले वर्षभर ते त्यांचे हप्ते भरत होते, आठवड्याचे हप्ते होते। पण ते लोक बोललेले की आम्हाला मुदत द्या म्हणून, म्हणजे आम्ही पैसे भरायला तयार आहोत, मुदत द्या आम्हाला 2 महिन्याची। ग्रामीण कोटाचे अधिकारी ते मुदत द्यायला तयार नव्हते। तेव्हा मी त्या महिलांना घेऊन त्या ऑफिसला गेलेलो, त्यांना एक रिक्वेस्ट केली की यांना 2 महिन्याची मुदत द्या, ते भरते। पण त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली। त्यानंतर आमच्याकडे जेव्हा त्या इतर बचत गटांना कळलं की मनसे यांच्याबरोबर उभी राहिली, त्यावेळी मनसेला उतरल्याबरोबर
अजून 20 ते 22 बचत गट आम्हाला संपर्कात आले. त्यानंतर आम्ही त्या बचत गटांना घेऊन ग्रामीण फुटावर मोर्चा काढला. त्यावेळी त्यांना सांगितलेलं की यापुढे बचत गटाच्या महिलांच्या दरवाज्यावर जोर जबरदस्ती किंवा सावकारी पद्धतीने तुम्ही जाऊ नका. तुम्ही जे काही कराल ते कायदेशीर करा. पण त्यांनी तरी आपला हेटा चालूच ठेवला. मग मी माझे सहकारी बबलू परब, सर्वेश सावंत, सिद्धेश माळकर हे लोक जाऊन तिथे आम्ही थोडी आमच्या मनसे स्टाईलनी हलगटक केल्यानंतर ते जरा वठणीवर आले. आता 1 ते 1.5 वर्ष आलं त्या महिलांच्या दरवाजावर कोणी हप्त्यासाठी जात नाही. त्यांना तेव्हाच सांगितलेलं की जे काय कराल ते कायदेशीर करा. ठीक आहे, आता महिला समाधानी आहेत. ई स्टोअरचा देखील प्रश्न होता, त्या देखील लोकांना न्याय देण्यासाठी कसे प्रयत्न केले? ई स्टोअरचा ग्रामीण कुटाचा पहिला विषय आमच्याकडे आलेला. तेव्हा आम्ही त्या महिलांना 350-400 महिलांना सांगितलेलं ई स्टोअरसाठी पण आपण प्रयत्न करू. माझ्या वरिष्ठांशी मी बोलतो. माझे वरिष्ठ मनसे नेते श्री सावंत साहेब, पक्षनिरीक्षक सिंधुदुर्ग संदीप दादा दळवी, तसेच कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे साहेब यांच्या कानावर ही गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर माझा पुढील त्यांच्याबरोबर संघर्ष चालू होता महिलांना घेऊन. आत्ता कुठे त्या महिलांना न्याय मिळायला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला ई स्टोअरवर गुन्हा नोंदवणारा पक्ष म्हणजे मनसे पक्ष आणि देवगड तालुका. आत्तापर्यंत 100 ते 125 लोकांनी तक्रारी नोंद केल्या आहेत. आर्थिक गुन्हेवाले इथे येतात, ओरसोडणं ते नोंद करतात. अजून नाही म्हणालं तर 150 ते 200 लोकांची तक्रारी बाकी आहे. याचा पाठपुरावा आमचा चालू आहे. अवैधरित्या चिरे वाहतूक होत होती, ती रोखण्यासाठी देखील आपण या ठिकाणी आंदोलन छेडलेला. यामागे देखील तुम्हाला यश मिळालेलं आहे, काय सांग? असंच एक तोरसकर लाभपण तळे बाजारकर त्यांचा ॲक्सिडेंट झाले. ते सकाळी 7 वाजता तर समोर राहिलेल्या चिऱ्याच्या गाडीने त्यांना तोरसोळे फाट्यावर उडवलं तर नुसतं असंच उडवलं नाही, त्यांच्याबरोबर त्या तोरसकर होते त्यांचे आईचं मुंडकं बाजूला पडलं. एवढं भीषण अपघात झाले. तेव्हा आमची तळपाईच्या मस्तकात गेली की काही गुन्हा नव्हताना त्यांना ते ॲक्सिडेंट झालेला तो. त्यावेळी आम्ही एक तहसीलदारांना एक निवेदन दिलं की हे अवैध वाहतूक म्हणजे जे बाहेरून चिरे आणायला येतात ते येतात आपला खरा म्हणजे नांदगावपासून तो निंदा तिथेपर्यंत रस्ता वळणावळणात आहे. ते कशाही गाड्या मारून चालत नाही, समोरून बघून चालावं लागतं. त्यामुळे ते कसे मारतात, दारूच्या नशेत असतात. त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन दिले तहसीलदार देवगड पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर एकदा आम्ही आंदोलन पण केलं गाड्या आणून. त्याच्यानंतर आता सध्या तिथपासून तरी कुठला अजून अपघात झालेला नाही. म्हणजे आमच्या मनसेच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. लोकांनी पण आमची वाहवा केली की हे काम मनसेच करू शकते. नगरपंचायत देवगड जामसंडे मधील जे सफाई कामगार होते यांचा देखील पगार होत नव्हता आणि त्यांचा जो पगार होण्यासाठी वेळेत आपण प्रयत्न केला, काय सांग? त्याचा प्रश्न असा आहे की देवगड जामसंडे नगर पंचायतचे सफाई कामगार आमच्या अमित जाधव यांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले. हा प्रश्न मी महाराष्ट्र नवना कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे साहेब यांच्या कानावर घातला. त्यांची भेट घालून दिली. त्यानंतर मी माझे सहकारी सर्वेश सावंत तसेच सिद्धेश माळकर आम्ही नगरपंचायत सीओ बरोबर बसलो. त्यांचे जे पगाराचे प्रश्न होते ते आम्ही बसून सोडवले. राणे साहेबांचं मार्गदर्शन होतंच त्यासाठी. ज्यावेळी त्यांचा 25-26ला पगार होत होता, एक महिना पगार होतच नव्हता, तो आता त्यांचा 10 तारखेला पगार होतो, 10 ते 11 तारखेला पगार होतो. प्लस त्यांना गणवेश, बूट किंवा पावसाळ्यात जॅकेट, पावसाळी जॅकेट हे भेटत नव्हतं. ते आता व्यवस्थित झालं. त्यांचे मेडिक्लेम सुरू झाले. ते मेडिकल होत नव्हते याच्याआधी, ते मेडिकल झाले. त्यामुळे कामगार खुश आहेत. सध्या मनसे पक्षावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. संघटना वाढवण्यासाठी देखील आपले प्रयत्न होत आहेत. आपण गावोगावी आज शाखा मनसेच्या वाढवत आहात. कशा प्रकारे लोकांकडून प्रतिसाद मिळतो?
लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. ॲक्च्युली देवगडमधली जनता सन्माननीय राजसाहेबांना मानतेच, म्हणजे मानतच होती, पण त्यांना एक माध्यम भेटत नव्हतं की आम्ही कोणाकडे जावं. पण आता संतोष मयेकर हा माध्यम झालं आहे. मला रात्री अपरात्री कधीही फोन करा, 24 तास माझा फोन चालू असतो. कोणाला हॉस्पिटलला मदत लागते, कोणाला KM हॉस्पिटलला मदत लागते, कोणाला तहसीलदारला मदत लागते, कोणाचे जातीचे दाखले बनवायचे असतात, त्यासाठी मी सदैव हजर असतो. त्यांना एक विश्वास वाटला आहे की संतोष मयेकरला फोन केला की ते आमचं काम झालंच म्हणून समजेल. हा विश्वास मी निर्माण केला आहे लोकांच्या मनात. सध्या लोकसभा निवडणुकीला देखील मनसेचा सहभाग आहे. आपण युतीमध्ये आहात. या ठिकाणी नायराणे आपले उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारार्थ कशा प्रकारे काम सुरू आहे पक्षाचं? 9 तारखेच्या पाडव्या मेळाव्यात सन्माननीय राजसाहेबांनी आम्हा महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिला. आमच्या साहेबांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. त्याप्रमाणे आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार सन्माननीय राणेसाहेब यांना पूर्ण ताकदीचे प्रचार करणार आहोत आणि जिंकूनही आणणार आहोत. त्यांच्यासारखा कार्यक्षम खासदार जर मिळाला तर विकासाची गंगा सिंधुदुर्गात नक्कीच व्हावी. पक्षाचं काम करत असताना आपल्याला कशा प्रकारे सहकार्य होत आहे? सन्माननीय राजसाहेब साहेबांच्या आदेशाने माझी नोव्हेंबरमध्ये तालुकाध्यक्षपदी निवड झाली. आमचे मनसेचे नेते श्री सावंतसाहेब, तसेच पक्ष निरीक्षक सिंधुदुर्ग सन्माननीय संदीपदादा दळवी, कामगार सेनेचे सरचिटणीस गजाननभाई राणे, जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे, तसेच संपर्काध्यक्ष विमोल मयेकर, चंदन मिस्त्री, महेश नलावडे, बबलू परब, प्रवीण मयेकर, सिद्धार्थ जाधव, आमची महिला तालुकाध्यक्ष स्वरा करगुटकर, तसेच उपतालुकाध्यक्ष स्वाती सावंत, तसेच महेश नलावडे, इतर अनेक पदाधिकारी आहेत ज्यांनी मला कायम सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यांचे सहकार्य गरजेचं होतं आणि हाय कायम राहते माझ्याबरोबर. आपल्यासोबत होते या ठिकाणी देवगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका प्रमुख संतोष मयेकर. एक विविध लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ते वेळोवेळी या ठिकाणी कार्यतत्पर असं नेतृत्व मनसेचं पाहायला मिळतं. धन्यवाद मयेकर साहेब, आपण दिलखुलास या विशेष कार्यक्रमात सहभागी झालात. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.